2026 तुम्हाला जाणवते का मित्रांनो, की काहीतरी बदलतंय. लोक तेच आहे, जग तेच आहे, पण आता काहीतरी वेगळं वाटतंय. कधी अचानक बेचैनी, कधी शांतता, कधी असं वाटतं की आयुष्य पुन्हा सुरू होतंय की काय? हा सगळा फक्त योगायोग नाही आहे मित्रांनो. हे खरंच 2026 मध्ये पृथ्वीवर एक मोठा एनर्जी शिफ्ट चालू आहे. आजकाल खूप लोक म्हणतात मित्रांनो, की 2026 हा एक रिसेट इयर आहे. लोक त्यांच्या जीवनाबद्दल पुन्हा विचार करत आहेत. जुने जे पॅटर्न्स आहेत, ज्या साखळ्या आहेत त्या तुटत आहेत. इमोशन्स जे आहेत ना आपल्या जीवनामधले ते सरफेसवर येत आहेत. म्हणजेच हे फक्त तुमच्यासोबत होत आहे असं नाही आहे मित्रांनो, हे कलेक्टिव्ह लेव्हलवर होत आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर ही गोष्ट, मोठ्या एनर्जीवर ही गोष्ट होत आहे. जसं संपूर्ण मानवजातीमध्ये एक बदल सुरू आहे. बरं, मग एनर्जी शिफ्ट म्हणजे नेमकं काय? जेव्हा तुमची विचारसरणी, भावना आणि अवेअरनेस बदलते. 2026 मध्ये काय बदलतंय बघा. सर्वात महत्त्वाचं तुमचं जे इंट्युशन आहे ते वाढत आहे. बाहेरच्या गोष्टीचं जे आकर्षण आहे ना ते कमी होत आहे. लोक इनर पीस, आतील शांतता शोधत आहे. दुःख जे असतं ना, भीती जी असते ना, फिअरपासून अवेअरनेसकडे जाते. भीतीपासून अवेअरनेसकडे जाते. कॉम्पिटिशनपासून कनेक्शनकडे जाते. आपल्याला माहिती आहे की कॉम्पिटिशन भरपूर आहे, पण आपल्याला त्याचं काही महत्त्व वाटत नाही. आता सध्या आपल्याला कनेक्शन इम्पॉर्टंट वाटतंय. हा खरा शिफ्ट आहे मित्रांनो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हे सगळं तुम्हाला का जाणवते बघा. सर्वात महत्त्वाचं आहे की पहिल्यांदा जुने पॅटर्न्स तुटत आहे. जे लाईफ म्हणजे जे तुम्ही आतापर्यंत जीवन जगत होते ते आता तुमच्या सोलसोबत, तुमची जी अंतरात्मा आहे त्याच्यासोबत मॅचच होत नाही आहे ना. इमोशनल डिटॉक्स म्हणजे काय, की दडपलेल्या भावना बाहेर येतात. ज्या आतापर्यंत तुमच्या आतमध्ये ज्याही दडलेल्या भावना होत्या त्या बाहेर येत आहे. कारण साफसफाई होताना धूळ आधी वर येतं ना मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा पृथ्वीवर अशा काही गोष्टी होत असतात ना, तर तेव्हा ती जी धूळ आहे ती पहिले बाहेर येते. म्हणून ज्याही तुमच्या आतापर्यंतचे जे इमोशन्स आहेत आतमध्ये दडलेले ते सर्व बाहेर येत आहे. नवीन सुरुवात होत आहे. म्हणजे काय की 2026 तुम्हाला एक फ्रेश स्टार्ट देत आहे. नवीन व्हर्जन बनण्याची संधी. आता इथे सर्वात महत्त्वाचं आहे की इथे ध्यानाची जी शक्ती आहे ती कशी कामात येते आपल्या, है ना. आता या एनर्जी शिफ्टला समजून घेण्याचा फक्त एकच मार्ग आहे मित्रांनो, तो म्हणजे मेडिटेशन, म्हणजे ध्यान. का इम्पॉर्टंट आहे, का महत्त्वाचं आहे? कारण बघा, एनर्जी माइंडने नाही होत, ती अवेअरनेसने समजली जाते. आता ज्या काही गोष्टी प्रॅक्टिकल जीवनात होतात त्या आपण इझिली समजून घेतो, पण हे जे म्हणजे एनर्जीवाले जेही काम असतात ना ते आपल्याला ध्यानाच्या शक्तीमुळे समजते. म्हणजे आता एनर्जी काय होते ना, ती आपल्या डोक्यामुळे नाही समजणार, आपल्याला बुद्धीमुळे नाही समजणार, ती अवेअरनेसमुळे समजेल, है ना. मेडिटेशन तुम्हाला इनर सायलेन्समध्ये घेऊन जातं. जे आतील शांतता आहे ना त्याच्याकडे घेऊन जातं. जेव्हा तुम्ही शांत बसता ना तेव्हा तुम्ही स्वतःला ओळखायला लागता. आणि त्यामुळे मग तुम्हाला कळते की हो, आता हे एनर्जी शिफ्ट होत आहे. आता दिसतंय आपल्याला की नेमकं काय चाललंय ना. तुम्ही तो फरक जाणू शकता की पहिले कसं होतं, आता काय आहे, आता काय होतंय, है ना. आणि प्रत्येकाचे जे स्वभाव आहे ते तुम्हाला खूप इझिली लक्षात येतात. असं फार काही गोष्टी तुम्हाला त्या अवेअरनेसमधूनच कळतं. आणि ते कधी, जेव्हा तुम्ही शांत होता. आणि शांत कधी होतो, ध्यानामुळे. मग आता 2026 हा फक्त सुरुवात आहे का? पुढे काय होऊ शकतं? रिलेशनशिप डीपर होतील. आपले जेही नातेसंबंध आहेत ते फार खोलवर जातील. आता कोणी पण काय करतं ना बघा ना, नाते निभवायचे असेल तर काय करतं ना, काहीतरी आपला फायदा बघतो आणि त्याच वेळेस ते नातं निभवतं. बघा, कुठलंही नातं तुमच्या जीवनामध्ये जेही नाते असतील ना, बघा तुम्ही, म्हणजे मी तुम्हाला एक असं गॅरंटीने सांगते, कुठलंही नातं असेल ना तर तुमच्यासोबत फायदा आहे म्हणूनच ते नातं तुमच्यासोबत निभवल्या चाललं. कुठलंही असो, इव्हन म्हणजे आपल्या फॅमिलीमधला सुद्धा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मला जोपर्यंत फायदा नाही तोपर्यंत मी काय करणार नाही, अशातला एक भाग. ओशो नेहमी सांगतात की कुठलंच नातं निस्वार्थ राहत नाही, है ना. त्या प्रत्येक नात्यामध्ये हा स्वार्थ दडलेला असतो. म्हणून रिलेशनशिप काय होतील ना नंतर, ज्यावेळेस आता हे चेंज होईल तर तेव्हा हे डीपर होत जातील. जो तुमचा अहंकार आहे तो कमी होईल, अवेअरनेस वाढेल. पण जो जागरूक आहे त्यालाच हा बदल जाणवेल. आणि मित्रांनो, जे ध्यानी लोक असतात त्यांचे नातेसंबंध बघा तुम्ही आणि नॉर्मल लोकांचे नातेसंबंध बघा. तुम्हाला ना पूर्ण फरक जो आहे ना तो बरोबर जाणवेल की खरंच तिथे आपल्याला, म्हणजे ध्यानी लोकांमध्ये आपल्याला कोणी ओळखत नाही, पण तरी त्यांचं प्युअर नातं असतं. म्हणजे त्यांना काही पाहिजे नाही आपल्याकडून, बस ते एकदम म्हणतो ना की परमात्मा जसं आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करतो ना, तसं ते नातं असतं ध्यानी लोकांचं. आणि हे मी तुम्हाला काय एवढ्या कॉन्फिडेंटली सांगत आहे, कारण की माझे पण आता फॅमिली मेंबर म्हणा, आपले रिलेटिव्ह म्हणा, सर्वांसोबत नाते आहेत. पण ज्यावेळेस मी ह्या अशा रिट्रीटमध्ये जाते,
म्हणजे अशा प्रोग्राममध्ये जाते, अशा इव्हेंटमध्ये जाते ना, आपल्या जे ध्यानाचे प्रोग्राम असतात. तिथे जे लोकं आपल्याला ओळखत नाही, पण ते आल्यावरती ते हग करणं आणि ते म्हणजे फारशा गोष्टी त्यांच्या अशा माहीत पडतात, की बाबा आपण यांना ओळखत नाही. मग तरी हे लोकं आपल्याशी कसे कनेक्ट आहेत, तर आपलं त्यांच्याशी सोल कनेक्शन असतं आणि ते असतं मित्रांनो प्युअर कनेक्शन, है ना. नाहीतर फॅमिली गॅदरिंगमध्ये तुम्ही गेलात ना, तिथे बघा कसं असतं, कुठलं ना कुठलं काही ना काही जेलस फील होतं म्हणजे होतं. म्हणजे फारशा लेडीजची गोष्ट करेल मी आता, म्हणजे की तिथे तिने जर तयारी छान केली किंवा अजूनच काय असलं, की त्याच्याबद्दल जेलस फील आहे ना. एखादा व्यक्ती, एखादा म्हणजे माणूस असेल, तो खूप चांगला पैशाने नीट असेल, तर त्याला जेलस फील, त्याच्यावरती जेलस फील, अशा म्हणजे जळकुकड ही जी भावना म्हणतो ना आपण, तसं असतं, ठीक आहे. पण ह्या ध्यानी लोकांमधलं हे प्युअर कनेक्शन हे फार रेअर तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो. आता वॉर्निंग इथे काय आहे, की बघा, जर तुम्ही हे सर्व काही आता जो काही चेंज होतंय, जो काही शिफ्ट होतंय, हे जर तुम्ही इग्नोर केलं, याला तुम्ही अव्हॉइड केला, तर तुमचं काय होईल ना, स्ट्रेस वाढेल, जो की तुम्हाला नाही पाहिजे. पहिल्यांदा तो वाढेल, कन्फ्युजन वाढेल, है ना. हे सुद्धा आपल्याला नाहीच पाहिजे आपल्या जीवनात. आपलं जे जीवन आहे ना, ते आपल्याला फार भारी वाटेल, हेवी वाटेल, कारण जग बदलत आहे मित्रांनो. आणि काय होतं ना, तुम्ही तिथेच थांबले आहात. तर 2026चा एनर्जी शिफ्ट जो आहे, तो काय आहे, जग बदलत नाही आहे, तो तुम्हाला बदलत आहे. मग प्रश्न हा नाही, की शिफ्ट होत आहे की नाही होत आहे. आता जे पृथ्वीवर चाललंय ते महत्त्वाचं नाही आहे. प्रश्न हा आहे, की तुम्ही त्याच्यासाठी तयार आहात की नाही आहात. तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा, की मी तयार आहे. आणि अशा स्पिरिच्युअल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.